नमस्कार, मी विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे सगळी बिल्डिंगची पोरं उसगाव डॅमला. ते आहे वज्रेश्वरी साईडला, तिकडे आज चाललो आहे. बाईक काढल्या सगळ्यांनी, तर आज एन्जॉय करायला चाललो आहे साईडने म्हणून डॅमवर. आणि तिथे एक वॉटरफॉल पण आहे, ते पण आज आपण कव्हर करणार आहोत. तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पेट्रोलपर्यंत आलेलो मला तो हायवेला. पेट्रोल आता सगळे पेट्रोल निघालेच आपण. आता भेटो डायरेक्ट पण उसगाव डॅम. व्हिडिओमध्ये कंटिन्यू जावा. थांबलोय, विघ्नेशच्या गाडीत काय प्रॉब्लेम झालेला आहे. वातावरण जो मस्त आलंय, फुल ग्रीनरी. हा आहे वज्रेश्वरी रोड. आता आम्ही सांगलीला पोहोचलोय. सांगली ओके, झालं प्रॉब्लेम सॉल्व. निघायचं. आपण उसगाव पड्यात आम्ही शिरलोय. गाव बघा, आजूबाजूला निसर्ग बघा. फायनली डॅमवर पोहोचलोय आम्ही आता. इकडे तर कुठे जायचं प्लॅनिंग चालू. हा फुटबॉल खेळायला आलाय. जायचं. हा बघू शकता डॅम्प आहे. अजून काय भरला नाही पूर्ण, तर काही लाईन उभे आहेत. काय करतात काही समजत नाही. एक नंबर व्ह्यू आहे. पण मग पाऊस पडतोय. फायनली पोहोचलोय डॅमवर. आता त्याचे फोटो शूटिंग करतात इकडे. खूप चांगला अनुभव आहे पावसाचा इकडे. आता पुढे तिकडे जायचं, तिकडे वॉटरफॉल आहे, ते पण दाखवतो. 600 रुपये, 550 रुपयाला पण आहे. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, बघा. भाई तिकडेच लावा का गाडी. उसगाव डॅम. मध्ये कसं लावणार त्याच्यामध्ये रे. नक्की कुठे जायचं अजून. हो, ग्लिच दे, ग्लिच दे. तिकडे पुढे जाल का गाडी ना. इथं फोटो काढतोय आम्ही. वातावरण मस्त झालं इथं. हा डॅम आहे उसगाव डॅम.
आणि पाणी काय फास्ट भरलेलं नाहीये, पण सिनरी खूप भारी भारी इकडे. हा समोर हा गाव आहे इकडचं. खूप चांगला स्पॉट आहे. तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर वज्रेश्वरी फाट्यावरून आत घुसायचं उजगाव फाट्यावरून. इकडे हा उजगाव डॅम्प आहे विरारला. पाऊस पडला की मस्त सगळं हिरवगार होतं ना बघा. आणि खूप असं निसर्गरम्य असते गाव आहे इकडे. खाली गाव आहे आणि हा इथे वरती डॅम्प आहे. मित्रांनी माझी पहिलीच राईड आहे बाईकवर, सोलो राईड. फर्स्ट टाइम मी आलोय. पण पण काही गोष्टी आणल्या नाही. मला येताना काही व्हिडिओ काढता आले नाही, तर मी ते स्टँड लावलाच नव्हता. तो चेस्ट स्टँड आला एक नवीन, तो किंवा मागे एक मुलगा पण बसला नव्हता की तो व्हिडिओ काढू शकेल असा. मग आता काही इकडे आला तर व्हिडिओ काढायला म्हटलं. तर बघू जाताना कुणाला सांगेल मागे बसायला. मागचं थोडा व्ह्यू ते राहिल्याच गोष्टी मग अशी ते आपण कॅप्चर करूया. आता इथे फोटो झालेत काढून आमचे. आता आपण पुढे जाऊया. तिकडे पुढे एक वॉटरफॉल आहे बोलतात, तो पण बघूया. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. ही आपली गाडी. चला आता जाऊया वॉटरफॉलच्या इथे. पाणी आहे की नाही ते वेळेला बघूया. आतून चालत चालत जायचं जंगलातून जरा. आणि जेव्हा पाऊस पडतो ना जरा ह्या वाटा असं जरा स्लिपरी होत, म्हणजे सामावून जावं लागतं. आता वॉटरफॉलच्या आसपास आलेलो आम्ही. इकडे समोर वॉटरफॉल आहे. तर बघूया किती पाणी आहे वॉटरफॉलला. ते अशा जागी जरा जाताना, अशा या जंगलातून जाताना जरा सांभाळून जायचं. आजूबाजूला आणि आपल्या पायाखाली जर लक्ष द्यायचं. काय पाऊस पडलेला आहे ना त्यामुळे. तर पोरं गेलेत पुढे सगळे धबधब्यावर. फायनली आता आम्ही धबधब्यावर आलेलो आहे. पाणी भरपूर नाही धबधब्यावर, पण खूप सावकाश यावं लागतं. सगळे दगडावर चेवायला आलेले पाय सरकतात आहेत.
ते वरती जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, बघूया कसं आहे ते. एन्जॉय करतात पुरं फुल, पण जरा रिस्की पण आहे, पाय खूप स्लिप होतात आहे. असं सेम स्पॉट आमच्या इथे महाडला 7 चढ असा स्पॉट आहे, असं वरती चढावं लागतं. बघूया तर वरती जायचं प्रयत्न चाललं, पण शक्यत नाही जाणार, रिस्क येणार नाही, इथेच एन्जॉय करू. आता पुन्हा आम्ही डॅमवर आलो, आता खाली उचललं डॅममध्ये. बघा इथे सध्या पाणी कमी आहे, इकडे आलं पोट बीट आहे इथे. धबधब्यावर गेलेलो, अचानक पाऊस खूप वाढला आणि पाणी पण खूप वाढलं म्हणून आम्ही आलो खाली. तर पुन्हा ते डॅमवर आलोय. माझ्या पाठी बघू शकता होडी वगैरे, इथे मासेमारीवर पण चालू आहे. तर मित्रांनो, कालपासून आपला व्हिडिओ चालू होता, व्हिडिओ आपला एंड करायचा राहिला होता. आम्ही डॅम बघितल्यानंतर तिकडे निघालो आणि एकदा मग त्या रोडला एवढं ट्रॅफिक जॅम झालं होतं की त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवता आलाच नाही जास्त काही. पाऊस पण मध्ये येतो जातो येतो जातो चाललेला. आम्ही घरी कधी जातो असं झालं होतं. मग घरी गेल्यावर फ्रेश झालो आणि ॲक्च्युली पावसात खूप भिजलो होतो, जरा तब्येतून बिघडली होती. मग काय व्हिडिओ आपल्याला एंड करता आला नाही. तर तुम्हाला आपला कालचा उसगाव डॅमचा व्हिडिओ कसा आवडला आणि तिकडच्या वॉटरफॉलचा व्हिडिओ कसा आवडला ते आम्हाला कमेंटवर नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.